अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहीं, अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहीं, सिर काटा सकते हैं लेकिन सिर झुका सकते नहीं। देशप्रमाणे ओतप्रोत भरलेला, देशभक्तीचा सुगंध दरवळलेला, तिरंग्याच्या रंगांत रंगलेला आजचा हा मंगलमय दिवस, आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख अतिथीगण, पूज्य गुरुजन वर्ग व उज्ज्वल भारताचे देशदूत माझे विद्यार्थी मित्रांनो, सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट, सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट, उजाडली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पहाट, उजाडली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पहाट। भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात, करते मी माझ्या भाषणाला सुरुवात। सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, आपण आज हा दिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करत आहोत। मित्रांनो, स्वातंत्र्याचा सूर्योदय जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला असला तरी त्या स्वातंत्र्याला आकार देणारा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 होय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून मुक्त स्वरूपात आलेली राज्यघटना 26 जानेवारी 1949 रोजी लागू झाली आणि आपला भारत देश लोकशाही प्रजासत्ताक देश बनला। मित्रांनो, आपण आज इथे सर्वजण प्रसन्न मनाने हसतमुखाने बसलेलो आहोत। आजचा हा सुवर्णमधून पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे, पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे। जाने कितने बार मिटे तब हमने आजादी पाई, जाने कितने बार मिटे तब हमने आजादी पाई, गणतंत्र दिवस की लालिमा आज सब पर चाहिए, गणतंत्र दिवस की लालिमा आज सब पर चाहिए। वीरांचे बलिदान, महापुरुषांचे महान कार्य यातून स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले। वीरांनी, महापुरुषांनी या देशासाठी आपले जीवन वेचले, बलिदान दिले। त्या देशासाठी आपण काय करत आहोत? केवळ सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे, तर रक्ताची गरज असलेल्या एखाद्या रुग्णाला रक्तदान करणे, त्याला जीवनदान देणे हे देखील देशप्रेमच आहे। प्रदूषणाने ग्रासलेल्या एखाद्या वसुंधरेला रोप लावून नवसंजीवन देणे हे देखील देशप्रेमच आहे। शाळेतील परिसरातील कचरा इकडे तिकडे न फेकता देशाच्या स्वच्छतेत योगदान देणे हे देखील देशप्रेमच आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ल्यांचे रक्षण करणे, ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे